वरून क्रिस्पी आणि मधून मऊ असे हे साबुदाणे वडे तयार होतात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग मी आज साबुदाणा वड्याची रेसिपी शेअर करते. मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्याच्यात आता हे 2 बटाटे कापून टाकले आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि आता हे बटाटे मी उकळून घेणार आहे. त्याचबरोबर मी 9-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या छोट्या आहेत त्यामुळे मी जास्त घेतल्या आहे. आता ह्या मिक्सरला थोडंसं बारीक करून घेणार आहे. हे मी जास्त बारीक नाही केलं आहे, थोडंसं जाडसर अशीच हे ठेवायचं आहे. आता हा रात्रभर भिजवलेला साबुदाणा याच्यामध्ये हे मी हिरवी मिरची बारीक केलेली टाकत आहे. असंच तुम्ही पण घ्यायचं आहे. त्याच्यात बरोबर मीठ टाकायचं चवीनुसार आणि जो आता बटाटा आपण उकडून घेतला होता तो बटाटा अशा प्रकारे मी किसून घेत आहे छोट्याशा किसणीने. जर तुम्हाला ते स्मॅश करून घालायचं असेल तसंही चालेल, पण मला हे असं इझी पडतं आणि लवकरही बाइंडिंग येते प्रॉपरली, त्यामुळे मी किसून घेते. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मी थोडंसं लिंबू पण टाकलेलं आहे. आता जो शेंगदाण्याचा कूट आहे तो तुमच्या आवडीनुसार प्रॉपर बाइंडिंग यावी अशा पद्धतीने ॲड करायचा. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना हे लक्षात ठेवायचं का तो साबुदाणा जास्त चुरला जाणार नाही. प्रॉपरली फक्त हलक्या हाताने हे फिरवत बाइंडिंग आणायची याच्यामध्ये आणि ह्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता मी एकदम हलक्या हाताने हे मिक्स करत आहे. आता याचा प्रॉपर गोळा तयार करून घेतलेला आहे मी. तुम्ही इथे बघू शकता. आता याचे बारीक बारीक बॉल साईजचे आपण वडे तयार करून घेणार. त्याच्या आधी आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे. एकीकडे तेल तापत असताना दुसरीकडे आपण हाताला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे वडे करून घ्यायचे. याला प्रॉपर बाइंडिंग आल्यामुळे हे वडे पटापट तयार होतात. काहीही टाईम न घेता हे तयार होतात झटपट. तुम्ही इथे बघू शकता मला काहीच मेहनत जास्त घ्यायला लागत नाही आहे. माझे खूप पटापट वडे तयार झालेले आहेत. आता हे माझे वडे तयार झालेले आहेत. मी तेल पण माझं चेक केलेलं आहे, ते तापलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये हे वडे मी टाकणार आणि व्यवस्थित तळून घेणार. हे वडे टाकायच्या आधी तुम्हाला नेहमी चेक करायचं आहे की तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे. आता हे मी आधी चेक केलं होतं. त्यासाठी तुम्ही साबुदाण्याचा छोटासा तुकडा त्याच्यामध्ये टाकून तो जर लगेच वर आला तर समजून घ्यायचं तेल आपलं प्रॉपरली तापलेलं आहे. तर मी ते चेक करून घेतलेलं होतं, ते मी दाखवलेलं नाही आहे. आता इथे एका साईडने वडे तळून झाल्यावर थोडासा कलर बदलायला लागल्यावरून ते पलटी करून घ्यायचे. हे वडे तळताना तुम्हाला मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची. जास्त फास्ट पण नको आहे. जर जास्त फास्ट असलं तर वरून ते वडे झाल्यासारखे दिसतील आणि मधून कच्चे राहतील. सो तुम्ही हे मीडियम फ्लेमवरतीच वडे तळून घ्या. तुम्ही बघू शकता वड्यांना किती मस्त असा कलर आला आहे. हे वडे वरून एकदम असे क्रिस्पी होतात आणि मधून मऊ असतात. चला तर मग हे माझे वडे तयार झाले आहेत. तुम्ही ते बघू शकता किती छान हे वडे झालेले आहेत. आता मी ह्याची प्लेटिंग करून घेत आहे. त्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं झिरकं बनवलेलं आहे.
हे शेंगदाण्याच्या झिरक्याबरोबर मी वडे सर्व केलेले आहे. तुम्ही हे नारळाच्या चटणीबरोबरही वडे खाऊ शकता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.